झालं तुमचं सगळं बोलून? हो. म्हणूनच मला अशी एकटीला सोडून जाऊ राहिले तुम्ही. मग आता वाट निवडली आहे तर शेवटपर्यंत राहा ना माझ्यासोबत. शिक्षणामुळे माझा जोडीदार कसा असावा याचा मी कधी विचारच नाही केला. हा, पण तो माझ्याच बरोबर माझ्या PhD ची पण काळजी करणारा असावा हे तुमच्यामुळे कळलं ना मला. मला खूप आवडता तुम्ही. हो, मग सांगायचं ना सगळं. सगळ्या गोष्टी सांगूनच कळायला पाहिजेत का? हो, आणि कशी सांगणार होते मी तुम्हाला? तुम्ही म्हणताय तसं सांगायचं जरी म्हणलं तरी कसं शक्य होतं हो? तुम्ही आणि अनुष्का एकत्र असताना मला तुमच्यामध्ये नव्हतं यायचं. सांगा ना, कशी सांगणार होते? अनुष्का, माझं फक्त अट्रॅक्शन होतं. पण हे मला कसं कळणार? हो, मी सांगू राहिला ना तुम्हाला आता. मी पण आता सांगू राहिले ना तुम्हाला. मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. पण आपण एकत्र आलो ना की खूप प्रॉब्लेम्स होता तो. नाही होत प्रॉब्लेम. आपण एकत्र आलो तर प्रॉब्लेम दूर होते, सॉल्व्ह होतेत.
तुझं माझं सपान पाहू दोघं मिळून तुझं माझं सपान पाहू दोघं मिळून आन तुला पिरमाची आता नग दूर जाऊ आता नग दूर जाऊ आता नग दूर जाऊ गुलाबिया फिरतीला रंग हळदीचा देऊ साथ पुऱ्या जन्माची ग आता कस दूर जाऊ ग आता कस दूर जाऊ ग आता कस दूर जाऊ ग आता नग दूर जाऊ आता कस दूर जाऊ ग वाटया दिसाची मी एकटीन पाहिली तगमग मनाची भलतीच काहिली वाटया दिसाची मी एकटीन पाहिली तगमग मनाची भलतीच काहिली सुख म्हणजे आबाळात पुनवेच चांदन रूप तुझं चांद जसा भाळी तुझ्या गोंदन गंध तुझ्या श्वासाचा संग तुझ्या स्पर्शाचा बंधन नात्याचा तुझ्या माझ्या फिरतीचा आन तुला पिरमाची आता नग दूर जाऊ संगतीनं दोघ राहू ग संगतीनं दोघ राहू ग संगतीनं दोघं राहू संगतीनं दोघं राहू तन नन 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 काय कुठं काय? एवढं एकटक पाहू राहिले आणि म्हणे कुठं काय? मी असंच पोरलो. तुमच्या स्वप्नातल्या राजकुमारी सारखी दिसते का नाही ते पाहू राहिले का? नाही नाही, खरंच? तुमची शपथ खरं. ऐका ना, मला मला अनुष्कांना भेटायचंय. आत्ता काय मग हॅपी कपल
काय नाही. ए मी तुम्हाला दोघांनाही इकडे बोलवून तुमची प्रायव्हसी नाही ना डिस्टर्ब केली? नाही ग, डिस्टर्ब काय? खरंच? नक्की. अशी कोण पाहू राहिली? काही नाही, तुम्ही दोघंही फार गोड दिसताय एकत्र. सुंदर दिसते जोडी, म्हणजे ना एकदम क्यूट कपल. थँक्यू बरं का. थँक्यू कशाला? आणि फक्त थँक्यूने चालणार नाही, हा प्लीज. अहो पार्टी करू आपण बस. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय ना त्याच्यासमोर हे पार्टी वगैरे काहीच नाही हो. तुम्ही म्हणाल ते करू आपण. तुम्ही जर नसत्या ना तर मला परागरावांबद्दल नेमकं काय वाटतं हे कळलंच नसतं. मला आठवतंय तुम्ही मला रस्त्यात थांबवून बोलल्या होत्या, ते अगदी बरोबर आहे असं वाटू राहिलंय आता. यांच्यासारख्या मुलाला मी कशी काय नकार देऊ शकते? तुमच्यामुळं ना मला माझ्यासाठी योग्य असं जोडीदार मिळाला. आता तर मला यांचा हेवा वाटायला लागला. म्हणजे तुमच्यासारखी मैत्रीण आहे यांच्याकडे. तुमची मैत्री खूप छान आहे हो. आणि एक गोष्ट प्रॉमिस करते, मी कधीच येणार नाही या मैत्रीच्या आड, कधीच नाही. परागराव नेहमीच तुमचे खूप चांगले मित्र राहतील. उलट यांच्यामुळे मला तुमच्यासारखी मैत्रीण मला आवडेल तुमची मैत्रीण व्हायला. वेडी आहेस का? मैत्रीण व्हायला आवडेल म्हणजे काय? आपण दोघी ऑलरेडी मैत्रिणी आहोत. वेडी. पण पूर्वा, पण काय? नाही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात आधी तुमच्या दोघांच्या घरच्यांमध्ये मैत्री व्हायला पाहिजे. मैत्री? अहो, आमच्या घरातले एकमेकांचे चेहरे बघायला तयार नाहीत. मैत्री तर फार लांबची गोष्ट आहे. मला तर हेच कळत नाही आता त्यांना हे समजेल तेव्हा काय होईल. आणि मुळात त्यांना हे सगळं कसं सांगावं, काय सांगावं, काहीच कळू नाही राहिलंय. नाही, मला काय वाटलं माहितीये का, जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवू ना तोपर्यंत हे असंच चालणार. आपल्याला आता घरी खरं खरं सांगितलं पाहिजे. नाही पण मला सांगा, तुम्ही आता नक्की काय करणार आहात पुढे? आम्ही घरी सांगणार आहे की आम्ही एकमेकांना आवडतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. ऑल द बेस्ट. दरवेळी मीटिंग काय बोलवतो हा मुन्या? मीटिंग बोलवायची आणि काहीतरी धमाका करायचा. यावेळेस काय करतंय काय माहिती. हो बाई, दरवेळेस आहे त्याच. मागच्या वेळेस काय म्हणे, तर अनुष्काशी लग्न करायचं. हा ना, आणि मग काय ते म्हणे मला नोकरीच नाही करायची. यावेळेस काय धमाका करतोय कोणाला माहिती. मी काय म्हणते, हे असं काही असलं की घेऊ मसोबा इथंच असतो आहे ना. असं द्या, आता काही काढू नका. सॉरी या, जरा उशीर झाला यायला. दादा एवढं अर्जंट मध्ये बोलवलं? दीपा जरा मुंबईला गेली आहे पक्षाच्या कार्यक्रमाला. तुला कोर्ट नाही काय आज? कोर्ट कोणाला चुकलं दादा, जायचंय की.
ग काय झालं कोण बोलवलं आम्हाला? अगं काहीतरी काम असेल म्हणून बोलवलं असेल का उगाच बोलवणार आहे ती आपल्याला? हो मी तेच म्हणून राहिले, पण काय काम आहे पप्पे? हा म्हणजे मला अंदाज आलाय काय बोलायचंय ते. हा. काय रे? हा म्हणजे आता आपल्या तिघांना बोलवलं ना, म्हणजे तिघांना सांगू शकला अशी कधी गोष्ट असत. पप्पे बोल बाई लवकर, नाहीतर हे बहीण भाऊ दोघं संध्याकाळपर्यंत बोलत राहतील. बोल लवकर. आम्ही एक निर्णय घेतलाय. आम्ही म्हणजे कोणी ग? आम्ही म्हणजे मी आणि परागरावांनी. कुठला निर्णय? आम्ही दोघं काय? म्हणजे मी आणि परागरावांनी मिळून असं ठरवलंय की आम्ही लग्न करणार आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तू काऊन हसू राहिला असा? मी मी बोलते ते खोटं वाटू राहिलं का तुला? अरे ते खरं सांगू राहिले. नाही 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 खोटं नाही का, खरंच वाटत राहिलं. म्हणजे मला अगोदरच वाटायचं तुम्ही उगाच लग्न मोडून राहिली. खरं तुमचं लग्न झालं पाहिजे होतं. आणि मला ना असं कधी कधी वाटायचं बरं का, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे चालू आहे. आणि आता मला जे वाटू राहिलं होतं ना तेच तुलाही वाटू राहिले. ते पण विचाराचे बाहेर बाहेर आले पाहिजे ना. आत्या, माझा निर्णय तुला बरोबर वाटू राहिलाय ना? पप्पे तुमचा निर्णय योग्यच आहे ग. खरंच तुमची जोडी एकदम भारीच आहे बघ. पप्पे तुझा निर्णय चांगला आहे ग, पण खरंच काय सांगणार तुम्ही? म्हणून तर मी तुम्हाला इथं बोलावलंय ना. म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना सांगितलंय की आमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण आता हे कसं सांगू घरात हे नाही कळू राहिलं मला. म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कसं सांगू मी सगळ्यांना घरात? सांगावं तर लागेलच ना पप्पे. खाली ये.